अनुराखान्तु आरोग्येन सुखेन च आकाशतात् भूमतात् देवानामहेतिका विक्तं अनुराखान्तु आरोग्येन सुखेन च तेन शीलेन खन्तिमेताबलेन च ते चित्तं अनुराखान्तु आरोग्येन सुखेन च दुःखदाशि दुःखा दयवदाशि भया दुःखदाशि दुःखा हन्तु सर्वे विवाणिनो देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु सताय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाहीनता हन्तु गच्छन्तु देवतागता
अन्यं धम्म में शरणं वरं तेन सच्चवचेन भजते जय मंगलं नास्ति मे शरणं अन्यं धम्म में शरणं वरं तेन सच्चवचेन भवतु जय मंगलं भवतु सर्वमंगलं भवतु सर्वमंगलं भवतु
ठिकाणी थायलंडचे बंदे उपस्थित आहेत. प्रियदम्म बंदे हे मराठीमध्ये नारे देणार आहेत. जय भीम, जय भीम, जय 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 भीम. स्तंभावरची गर्दी कमी करायची. बंदेगण या ठिकाणी प्रस्थान करणार आहे. सर्वांनी जागा द्यायची बंदेगणांना आणि सर्वांनी गर्दी कमी करायची. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. आता आपण सर्व भीम सैनिकांनी जिथे आहे तिथेच उभा राहायचं आहे. कृपया कुणीही घोषणा देऊ नये. आपण सर्वांनी सर्व महारेजिमेंटच्या माजी सैनिकांसोबत एकदम सलूट करायचं आहे. मी जेव्हा सलूट म्हणेन त्यावेळेला आपण सर्वांनी शांत मुद्रेमध्ये सलूटच्या मुद्रेमध्ये जायचा. हात आपला आदिवासी सैनिक बहुउद्देशीय वेलफेयर एसोसिएशन महाराष्ट्र राज्य बार रेजिमेंट के माजी सैनिकों द्वारा सलामी दी जाएगी. सामने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधानाचा, 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 भारत देशाचा, भारत देशाचा, भारत देशाचा. गर्दी अगोदर कमी करूया. पुणे जिल्हा प्रशासनातर्फे आपलं सहर्ष कमी करूया. आपण शौर्यस्तंभाचा परिसर खाली करून घ्यायचा आहे. रॅम्पवर असलेले सर्व अधिकारी या नागरिकांना बाहेर पडण्यासाठी मदत करायची आहे. रॅम्पवरून परत पाठीमागे शौर्यस्तंभाकडे कोणी येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. पाठीमागून अनुयायींचा विरोध जोरात वाढत आहे. सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर रॅम्प करून घ्यायचे आहे.
के बीच की ऐतिहासिक धारा प्रकट की, जो किसी व्यक्ति को यह इतिहास की धारा संशोधित करनी ही नहीं आई। तो बाबा साहब ने यह गुलामों को एहसास कराने की भी गुलाम है, वह जंग छेड़ेंगे। तो यहाँ जंग छेड़ने वाले सारे समाज को ही नहीं, सारे विश्व को बदलना है। तो विश्व को बदलने के लिए जो बाबा साहब ने ऐलान किया है, युद्ध से मनुष्य समाज की हानि ही होती है, लेकिन भगवान बुद्ध के सत्कर्म से ही मानवीय समाज का ऐसे कर्ज होता है, लाभ होता है, कल्याण होता है। इसलिए बुद्ध धम्म का, बुद्ध से धम्म को क्रांति कहा गया है और ब्राह्मणवाद प्रतिक्रांति कही गई है। इन बातों को, यह जो नजरिया बाबा साहब ने ऐतिहासिक रखा, इन ऐतिहासिक रचनाओं के विषय में खूब गंभीरता से बात करें। खूब मंगल हो, भवतु शब्द मंगलम, भवतु शब्द मंगलम, भवतु शब्द मंगलम। अभिवादन केलेल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी बाहेर जाणाऱ्या रॅम्पचा वापर करून जलस्तंभ परिसर मोकळा करायचा आहे। मागून येणारी गर्दी मोठ्या प्रमाणात आहे। सगळ्या अनुयायांना अभिवादन। आता याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी पुष्पचक्र वाहलं जाईल। आदरणीय सुजातादा आंबेडकर यांना मी विनंती करतो, कृपया आपण पुष्पचक्र वाहावं। आदरणीय सुजातादा आंबेडकर या ठिकाणी पुष्पचक्र वाहतून अनुयायांना विनंती आहे, त्यांचं अभिवादन झालेलं आहे, कृपया त्यांनी बाहेर मार्गस्थ व्हायचा। शांतता राखा। यानंतर वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आदरणीय सुजातादा आंबेडकर हे या ठिकाणी पुष्पचक्र वाहतील। आदरणीय सुजातादा आंबेडकर। रॅम्प जवळ नेमलेले सर्व अधिकारी अंमलदार, सर्व अधिकारी अंमलदार रॅम्प जवळ सुजातादा आंबेडकर पुष्पचक्र वाहत आहेत। आयोजकांनी विनंती आहे, कृपया जयस्तंभ शेजारी गर्दी कमी करायची आहे। 10 मिनिटं द्या। आपण चळवळीला आयुष्य दिलेले लोक आहोत, जे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि तालावाद्याप्रमाणे गेल्या वर्षी देखील पुणे शहर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामध्ये अधिकारी अंमलदार सर्वांनी बाहेर येऊन नागरिकांना जिल्ह्यातून उपस्थित आहेत, तेव्हा मी विनंती करतो की आपण जनतेला संबोधित करावं। यानंतर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजातादा आंबेडकर हे आपल्याला संबोधित करतील। कृपया शांतता राखा, ही आग्रहाची विनंती आहे। आदरणीय सुजातादा आंबेडकर। अभिवादन त्यांचं झालं आहे। त्या अनुयायांना विनंती आहे की त्यांनी रॅम्पचा वापर करून बाहेर मार्गस्थ व्हायचं आहे। सर्वात पहिले सुरू करायच्या आधी मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आहे। आपण सर्वांनी एकत्र, तमाम लोकांनी एकत्र येऊन आपण सर्वांनी भीमा कोरेगाव विजय स्तंभाला मानवंदना द्यायची आहे। आपण तयार आहात? आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि महार रेजिमेंटच्या
सैनिकांना सुद्धा क्रांतिकारी जय भीम आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे दरवर्षी आपण आपले सगळे दिवस तडकरून साजरा करतो. भीमा कोरेगाव शौर्य दिन असू दे, संविधान दिन असू दे, धम्मचक्र प्रवर्तन दिन असू दे किंवा बाबासाहेबांची जयंती असू दे, आपण दरवर्षी तडकून साजरा करतो आणि लाखोच्या संख्येत उपस्थित राहतो. पण आता आपल्याला याचपेक्षा जास्त ताकदीने पुढे एकत्र यायची गरज आहे. आपल्याला 6 डिसेंबर असेल, 14 एप्रिल असेल, धम्मचक्र प्रवर्तन दिन असेल, बौद्ध जयंती असेल, त्याच पद्धतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन असेल, आपल्या सर्वांना ताकदीने रस्त्यावरती उतरून आपल्या आपल्या सण साजरे करायची गरज आहे. कारण ही लोक आपल्या दारापर्यंत पोहोचली. आपल्या सर्वांना आठवतंय 1 जानेवारी 2018 1 जानेवारी 2018 याच ठिकाणी या मनुवादी हरामखोरांनी आपल्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला होता. 2018 नंतर आपण महाराष्ट्र बंद केलं, अख्खा समाज ताकदीने रस्त्यावरती उतरला आणि या मनुवाद्यांना तोंड दाखवायला जागा नाही सोडली. अशी परिस्थिती आपण उभी केली होती. पण मित्रांनो, तुम्ही एक समजून घ्या, 2024 ची निवडणूक झाली. 2024च्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना दाखवून दिलं की आपण विस्तारित झालो, आपण विभागलो गेलो, आपण काँग्रेसच्या बीजेपीच्या षडयंत्राला बसलोय. आणि काय झालं, विधानसभेचा निकाल येऊन 2